काळे वस्त्र परिधान करून वर्ध्यात महिलांनी काढलाय मोर्चा। विविध पुरोगामी संघटना सहभागी। जंतर मंतरवर झालेल्या लाठी हल्ल्याचा केलाय निषेध। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वर्ध्यात आयटेकसह पुरोगामी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी चौक येथून निघालेल्या मोर्चात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून महिला आणि पुरुष सहभागी झाले। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध यावेळी नोंदविण्यात आलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली। लोकशाही मूल्यांचे संरक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी आयटेक प्रमुख दिलीप पुटाणे यांनी सांगितले। आंदोलनात कामगार, महिला, विद्यार्थी, युवक तसेच सामाजिक व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यांचा शांततामय जो आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनावरच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आयटेकसह सर्व पुरोगामी संघटना या ठिकाणी एकवटल्या आहेत आणि त्या प्रकरणाच्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी हा महानिषेध मोर्चा या ठिकाणी काढून राष्ट्रपतीच्या नावाने आम्ही निवेदन देणार आहोत। ज्या नीटच्या पेपर फुटीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या देशाचं भवितव्य विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना न्याय मिळावा ही या भावनेतून हा मोर्चा ठिकाणी काढलेला आहे। आपण बघता आहात सगळं टीव्ही चॅनलवरती आणि आपल्या सगळ्यांच्या टीव्ही चॅनलवरच्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला की सरकारने जे शांत चित्ताने बसलेले, जे त्यामुळे कायदेशीर मार्गाने बसलेले, सनद मार्गाने बसलेले विद्यार्थ्यांची चर्चा केली असती तर हा प्रकरण घडला नसता असा आमचा समज आहे। तुम्ही आधी बघू शकता हे चित्र या ठिकाणी दिसत आहेत। एक पोलीस अधिकारी मुलीच्या छातावर लाथ ठेवून तिला बुक्की तिच्या छातीवर मारतोय ही वेदनादायक गोष्ट आहे। खरं तर विद्यार्थी या देशाचं भविष्य सांगितल्याचं आणि म्हणून या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांच्या छातावर मार मारून किंवा त्यांना बंदुकीचे धाक दाखवून त्यांच्या संविधानातील मूलभूत अधिकार हा शिक्षणाचा अधिकार हे सरकार नाकारू शकणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी ह्या ज्या महिला आलेल्या आहेत ह्या महिलांच्या मुलांसाठी या महिला आलेल्या आहेत आणि म्हणून सरकारला आम्ही सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं तुम्हाला अजून चर्चा करायची असेल तर विद्यार्थ्यांची चर्चा करा। जी नीट पेपर फुटलेला आहे त्याच्याबद्दल योग्य पद्धतीने कारवाई झाली पाहिजे या संदर्भातली मागणी आहे। हा निवेदन आम्ही राष्ट्रपतीच्या नावाने जिल्हाधिकारी देणार आहोत आणि जिल्हाधिकारी महोदयाच्या मार्फतीने राष्ट्रपतीचं निवेदन जाईल। आम्ही राष्ट्रपतीला विनंती करतो की त्याचा संविधानिक अधिकारचा वापर करून जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे या मागणीचं निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत आणि या विद्यार्थ्याला सुरक्षण मिळावं, शिक्षणाची बाजू भक्कम करावी, शिक्षण नीतीमध्ये बदल करावा अशा विविध या ठिकाणी सूचना राष्ट्रपतींना आम्ही केलेल्या आहेत आणि म्हणून हा मोर्चा लगेच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। एक आठवड्यापासून तरी दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं नीटचा पेपर फुटीच्या कारणावरून आणि ते आंदोलन एवढं चिघळत असताना खूप म्हणजे एवढ्या दिवसपर्यंत दखल घेतली नाही सरकारने। त्याचा निषेधार्थ आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आणि निषेध म्हणून तर आहेच, आंदोलनाला एवढे दिवस होऊन दखल घेतली नाही हा विषय तर आहेच, पण त्यांच्यावर फार अत्याचार करत आहे आणि दगड मारत आहे, त्यांना अश्रुधुरांचा वापर करून त्यांच्यावर हे करत आहे, बळजबरीने त्यांना उचलून नेत आहे आणि लाठीचार्ज करत आहे सरकार आणि पोलीसवाले सुद्धा यामध्ये म्हणजे त्यांना वाटत नाही त्यांचे पण मुलं असतील, आमचे पण मुलं आहे, जसे आता आपण जे म्हणतो का ही तरुण पिढी आहे आणि तरुण पिढीवर हे उद्याचे नागरिक होणार आहे आणि एवढा अभ्यास करून पोरांवर आता शिक्षण पद्धती फार बदललेली आहे, सगळा कठीण अभ्यासक्रम आहे आणि एवढे मेहनत करतात। आई वडिलांना एक नाही तर 2 मुलं असतात आणि तेही आई वडील आपल्या कष्टाचं पाणी करून हाल करून मुलांना एवढ्यापर्यंत पोहोचवतात की त्यांचे दिवस चांगले निघावे म्हणून आणि हे एवढं करत असताना त्या मुलांवर असे अत्याचार होत आहे। काही मुलं तर म्हणजे जीवानीशी मरून गेलेले आहे, कोणाला लागलेलं आहे, ते असह्य यातना सहन करून तिथे आहे तरी सरकारला जाग येत नाही। या सरकारच्यानं जर सरकार चालवणं होत नसेल तर राजीनामे द्यावे आणि त्यांनी आपल्या घरी बसावे जनतेचे हाल करून।